दीपक, खरं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही पहिली प्रचार सभा महाराष्ट्रातली असणार आहे। काय नेमकं सध्याचं वातावरण दिसतंय? कोण कोण नेते सध्या उपस्थित आहेत? काय एकंदरीत सगळी चर्चा आहे तिकडे? अनुभव, पंतप्रधानांचा जो नियोजित कार्यक्रम आहे त्यानुसार 11:30 वाजता पंतप्रधानांची सभा प्रत्यक्ष सुरू होईल, म्हणजे पंतप्रधान प्रत्यक्ष भाषणाला सुरुवात करतील। मात्र विदर्भातला उन्हाचा तडाखा पाहता सभेसाठी अद्यापही लोक यायचे आहेत। हे मैदान आपण बघतोय, मैदानाचा सुरुवातीचा भाग आहे तो गर्दीने व्यापलेला आहे, मात्र मैदानाची मागची बाजू आहे त्या ठिकाणी अजून रिकामा परिसर आपल्याला दिसतोय। अजूनही विदर्भातले लोक जे आहेत ते मैदानावर पोहोचायचे आहेत, त्यामुळे सभेला काही वेळ होण्याची शक्यता आहे। आणि भाजपसाठी विदर्भातील ही प्रचाराची पंतप्रधानांची मोदींची सभा अत्यंत महत्वाची आहे। आपल्याला माहिती आहे 2014च्या निवडणुकीमध्ये विदर्भातल्या 10च्या 10 जागा आहेत त्या भाजपने जिंकल्या होत्या आणि पुन्हा एकदा 2014ची पुनरावृत्ती करण्याचा मानस जो आहे तो विदर्भातल्या नेत्यांचा आहे, भाजप नेत्यांचा आहे। मात्र ते होणार का असा प्रश्न साधारणतः आता चर्चेला उपस्थित केला जातोय, कारण 2014च्या निवडणुकीनंतर मागच्या वर्षी भंडारा गोंदियामध्ये जी पोटनिवडणूक झाली होती त्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता आणि त्याच्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विदर्भामध्ये जो पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता एक नवा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की आपण भाजपचा पराभव करू शकतो। त्या अनुषंगाने काँग्रेस राष्ट्रवादीने तयारी सुरू केली आहे। मात्र भाजपमध्ये विदर्भात दिग्गज नेते आहेत, स्वतः मुख्यमंत्री विदर्भातले आहेत, नितीन गडकरी विदर्भातले आहेत, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विदर्भातले आहेत, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विदर्भातले आहेत। त्यामुळे दिग्गज नेते सगळे या निवडणुकीच्या मैदानात उतरलेत। पहिल्या टप्प्यात 7 मतदारसंघांमध्ये विदर्भातील मतदान होत आहे आणि ते 7ही मतदारसंघ जे आहेत ते निवडून आणण्याचं टार्गेट जे आहे ते भाजपने ठेवलेलं आहे आणि त्यासाठी पंतप्रधानांची पहिली सभा जी आहे ती विदर्भात होते। 2014च्या निवडणुकीत सुद्धा पहिली सभा विदर्भात पंतप्रधानांनी घेतली होती आणि महाराष्ट्रातल्या प्रचाराला सुरुवात केली होती। पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या सभेने महाराष्ट्रातल्या भाजपच्या प्रचाराला सुरुवात होते। दुसरी एक गोष्ट महत्वाची म्हणजे मागच्या निवडणुकीच्या आधी नरेंद्र मोदींनी यवतमाळमध्ये जाऊन इथल्या शेतकऱ्यांशी चाय पे चर्चा केली होती आणि शेतकऱ्यांना हमीभाव दुप्पट देण्याचं आश्वासन दिलं होतं। त्याची पुनरावृत्ती झाली की नाही आणि का झाली नाही या संदर्भात आज पंतप्रधान आपल्या भाषणात काही उभं करतील आणि प्रामुख्याने इथला जो कास्तकरी आहे, शेतकरी आहे, कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक, धान उत्पादक शेतकरी आहे, त्यांना पंतप्रधान काय आश्वासन देतात, पुन्हा जर सत्ता आली तर आपण शेतकऱ्यांसाठी काय करू या संदर्भात पंतप्रधान काय बोलतात याकडे विदर्भातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे। उन्हाच्या तडाख्यामुळे काहीसा वेळ होईल कदाचित सभा सुरू व्हायला, कारण काल विदर्भामध्ये 43 अंश सेल्सिअस तापमान होतं। आजही तापमानाचा आकडा जो आहे तो 40च्या आसपास आत्ताच आहे, अजून काही वेळात ते तापमान आणखी वर जाण्याची वाढू शकतं। खरं, धन्यवाद दीपक दिलेल्या सगळ्या या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडून या सभेसंदर्भातली माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।